नमस्कार मित्रांनो. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2025च्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या बघणार आहोत. परीक्षा कोणतीही असो, हे प्रश्न नक्कीच पडतील. तर बघा, प्रश्न पहिला आहे, भारताचे 15वे उपराष्ट्रपती कोण बनले आहेत? तर बघा, याचे योग्य उत्तर असेल CP राधाकृष्णन. प्रश्न क्रमांक 2, भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती सूर्यकांत. प्रश्न क्रमांक 3, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे प्रवीण कुमार. प्रश्न क्रमांक 4, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली जाईल? तर प्रवीर रंजन. प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सचे 35वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर उत्तर आहे लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स. प्रश्न क्रमांक 6, ऑक्टोबर 2025मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे शिरीषचंद्र मुर्मू. प्रश्न क्रमांक 7, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली जाईल? तर याचे उत्तर आहे मिथुन मनहास. प्रश्न क्रमांक 8, सप्टेंबर 2025मध्ये भारतीय जाहिरात मानक परिषदचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सुधांशू वत्स. प्रश्न क्रमांक 9, भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे अमित खरे. प्रश्न क्रमांक 10, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे ब्रिजभूषण अग्रवाल. प्रश्न क्रमांक 11, ऑक्टोबर 2025मध्ये नवीन आयुध सेवा महासंचालक DGOS म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे लेफ्टनंट जनरल दीपक अहुजा. प्रश्न क्रमांक 12, ऑक्टोबर 2025मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन कार्यकारी संचालक AD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे सोनाली सेन गुप्ता. प्रश्न क्रमांक 13, ऑक्टोबर 2025मध्ये गुजरातचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हर्ष संघवी. प्रश्न क्रमांक 14, असोसिएशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर याचे उत्तर आहे निर्मल कुमार मिंडा. प्रश्न क्रमांक 15, भारतीय क्रिकेटर्स असोसिएशन ICAच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे शांता रंगास्वामी. प्रश्न क्रमांक 16, सप्टेंबर 2025मध्ये कम्युनिकेशन्स अकाउंट्सचे नियंत्रक पद कोणी स्वीकारले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे वंदना गुप्ता. प्रश्न क्रमांक 17, सप्टेंबर 2025मध्ये केंद्र सरकारने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून कोणाचा कार्यकाळ 2026पर्यंत वाढवला आहे? तर याचे उत्तर आहे जनरल अनिल चौहान. प्रश्न क्रमांक 18, सप्टेंबर 2025मध्ये ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे सुधांशू वत्स. प्रश्न क्रमांक 19, सप्टेंबर 2025मध्ये भारतीय वनस्पती सर्वेक्षण BSIचे 13वे संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर याचे उत्तर आहे डॉक्टर कनक दास. प्रश्न क्रमांक 20, ऑक्टोबर 2025मध्ये टाटा मोटर्सचे नवीन MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे शैलेशचंद्र. प्रश्न क्रमांक 21, सप्टेंबर 2025मध्ये 2 वर्षाच्या अतिरिक्त कालावधीसाठी भारताचे ॲटर्नी जनरल म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे?
तर याचे उत्तर आहे आर व्यंकटरमणी. प्रश्न क्रमांक 22. सप्टेंबर 2025मध्ये BCCIच्या वरिष्ठ पुरुष निवड समितीमध्ये नियुक्त केलेले नवीन सदस्य कोण आहेत? तर याचे उत्तर आहे प्रज्ञान ओझा आणि रुद्रप्रताप सिंग. प्रश्न क्रमांक 23. ऑक्टोबर 2025मध्ये दिल्लीचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे राजीव वर्मा. सप्टेंबर 2025मध्ये नवीन उपनिवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे पवन कुमार शर्मा. प्रश्न क्रमांक 25. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिकचे नवीन संचालक कोण बनले आहेत? तर याचे उत्तर आहे प्राध्यापक प्रदीप कुमार प्रजापती. प्रश्न क्रमांक 26. भारताचे नवीन लेखा नियंत्रक CGA म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर याचे उत्तर आहे TCA कल्याणी. प्रश्न क्रमांक 27. सप्टेंबर 2025मध्ये राष्ट्रीय विज्ञान संप्रेषण आणि धोरण संशोधन संस्थाचे नवीन संचालक कोण बनले आहेत? तर याचे उत्तर आहे डॉक्टर गीता वाणी रायसम. प्रश्न क्रमांक 28. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाने सप्टेंबर 2025मध्ये त्यांच्या गव्हर्निंग बोर्डाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे उत्तर आहे श्रीनिवास एजेंटी. प्रश्न क्रमांक 29. ऑगस्ट 2025मध्ये भारताचे नवीन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे अनीश दयाल सिंग. प्रश्न क्रमांक 30. सप्टेंबर 2025मध्ये भारतीय हवाई दलाच्या मुख्यालयात नवीन एअर ऑफिसर इन चार्ज मेंटेनन्स म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे एअर मार्शल संजीव कुर्तिया. प्रश्न क्रमांक 31. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ SEBIचे 11वे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर याचे उत्तर आहे तुहिन कांता पांडे. प्रश्न क्रमांक 32. ऑगस्ट 2025मध्ये दिल्लीचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे सतीश गोलच्या. प्रश्न क्रमांक 33. ऑगस्ट 2025मध्ये सलग तिसऱ्यांदा भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची निवड करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे अजय सिंग. प्रश्न क्रमांक 34. ऑगस्ट 2025मध्ये असोसिएशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची पुन्हा निवड झाली आहे? तर याचे उत्तर आहे श्रीनिवासन केस्वामी. प्रश्न क्रमांक 35. ऑगस्ट 2025मध्ये फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे रजत पुनानी. प्रश्न क्रमांक 36. मार्च 2025मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन खाजगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे निधी तिवारी. प्रश्न क्रमांक 37. जुलै 2025मध्ये सशस्त्र सीमा दलचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? तर याचे उत्तर आहे संजय सिंगल. ऑगस्ट 2025मध्ये भारताचे नवे लष्कर प्रमुख कोण बनले आहेत? तर याचे उत्तर आहे लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग. प्रश्न क्रमांक 39. ऑगस्ट 2025मध्ये कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट्सचा पदभार कोणी स्वीकारला? तर याचे योग्य उत्तर आहे राजकुमार अरोरा. प्रश्न क्रमांक 40. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर याचे उत्तर आहे कालिकेश नारायण सिंहदेव.